नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील लेखंडे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो। तर आज बुधवार दिनांक 28 जानेवारी सकाळची नवीन बातमी आली ती आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाल्याची। बुधवार 28 जानेवारीची सकाळची पहिली बातमी आली ती आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाल्याची। बारामतीमध्ये विमान लँड होत असताना रनवेच्या शेजारील माळरानावर कोसळले आणि त्यामध्ये अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला। पण नेमकं काय घडलं, आतापर्यंतच्या समोर आलेल्या शेवटच्या 10 मिनिटात नेमकं काय घडलं ते पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। तर मंगळवारी 27 जानेवारीला अजित पवार यांची मंत्रिमंडळाच्या मुंबईच्या बैठकीला गेलेले होते। तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या निमित्तानं अजितदादांच्या बारामतीमध्ये 4 सभा आयोजित केलेल्या होत्या। त्यासाठी अजित पवार बुधवारी सकाळी मुंबईहून बारामतीला रवाना झाले होते। सकाळी 9:45च्या सुमारास दादांचं विमान लँड होत असताना माळरानावर कोसळलं। अपघात इतका भीषण होता की विमानाने लगेच पेट घेतला। तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। तातडीने आग विझवण्यात आली आणि त्यात वैद्यकीय पथकाने सुद्धा तातडीने कार्यवाही सुरू केली। अशातच अपघाताची दृश्य समोर यायला सुरुवात झाली। जिथे अपघात झाला होता तिथून धुराचे लोटच्या लोट येत होते। इतकी भीषण आग विमानाला लागली होती की नेमकं काय घडलं आहे हा प्रश्न सगळ्यांसमोर होता। अशातच DGCAने विमानात असलेल्या सर्वच 5 जणांच्या मृत्यू झाल्याची माहिती दिली। या विमानात आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते। तर त्यांचे सहाय्यक आणि सुरक्षा रक्षक हेही या ठिकाणी उपस्थित होते। आतापर्यंतच्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत त्यांचे मुंबईचे PSO विदिश जाधव, पायलट सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक आणि फ्लाईट असिस्टंट पिंकी माळी अशा 5 जणांचा समावेश होता। हे खाजगी विमान एअरजेट कंपनीचं होतं। या विमानानं सकाळी 8:10 मुंबईमधून टेकआउट केलं आणि 8:50 हे विमान बारामतीमध्ये लँड होणं अपेक्षित होतं। पण लँडिंगच्या वेळी अपघात झाला। बारामती एअरपोर्टचे मॅनेजर शिवाजी तावडे यांनी माध्यमांशी VTSK हे विमान लँडिंगच्या वेळी धावपट्टीच्या बाहेर गेलं आणि मोठा स्फोट झाला। 8:48 हे विमान लँडिंगच्या वेळी कोसळलं आणि हा अपघात झाला अशी शक्यता वर्तवली जाते। याबाबत सध्या तरी तपास सुरू असून तांत्रिक बिघाड, हवामान आणि इतर कारणांचा सखोल अभ्यास केला जातोय। विमानाचा ब्लॅक बॉक्स हाती येत नाही तोपर्यंत अपघाताचं नेमकं कारण हे स्पष्ट होणार नाही। तपास यंत्रणांकडून सांगण्यात येतंय सध्या तरी लँडिंगच्या वेळी 10 मिनिटे कुशल ठरली असं सांगण्यात येतंय। लँडिंगच्या वेळी तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळं हा भीषण अपघात घडला असावा। ज्या विमानातून अजित पवार प्रवास करत होते त्या विमानाबद्दल सध्या तरी माहिती समोर येतेय। हे विमान प्रामुख्यानं अतिमहत्वाच्या लोकांसाठी वापरलं जातं किंवा हे डिझाईन केलेलं आहे। यात साधारण 8 ते 9 प्रवासी बसू शकतात। त्यांची आसन व्यवस्था क्लब सेटिंग पद्धतीने असते, ज्यामुळे विमानात मीटिंग्स करणं सुद्धा सोपं जातं। एअरजेट 4फ्लाय ह्या क्लासमधल्या सर्वच वेगवान विमानांपैकी हे एक आहे। हे विमान ताशी 160 किलोमीटर वेगानं उडू शकतं। मुंबई ते बारामती हे विमान अवघ्या 20 ते 25 मिनिटांमध्ये हे अंतर कापू शकतं। विमान वाहतूक क्षेत्रातील या विमानाला अनेकदा लॅम्बोगिर्नी असंही म्हणलं जातं, कारण याचं इंजिन एरोडायनॅमिक डिझाईन अत्यंत टोकदार आणि चपळ आहे। हे विमान जमिनीपासून 51 फूट उंचावर उडू शकतं, जी उंची सामान्य विमान गाठू शकत नाहीत। या विमानाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हे विमान छोट्या रनवेवर पण उतरू शकतं। त्यामुळं बारामतीच्या छोट्या रनवेवर विमान उतरलं जात होतं। पण दुर्दैवानं लँडिंगच्या वेळी हा अपघात झाला। आतापर्यंत हे व्हिज्युअल समोर येत आहे त्यानुसार विमानातल्या सामानाची राख झालेली आहे। सीटवर रक्ताचे डाग पडलेले आहे। भीषण गोष्ट म्हणजे विमानाची सीट कोसळलं आणि त्या ठिकाणी सरकारी फाईल सुद्धा दिसून येत आहे। त्यामुळं हे हेलिकॉप्टरमध्ये दादांचं काम सुरू होतं हेच दिसून येतंय।
10:15च्या सुमारास अजित पवारांचे निकटवर्तीय यांनी अजित पवार यांच्या मृतदेहाची बातमीची पुष्टी दिली. त्यामुळं सगळ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली. ज्या रुग्णालयामध्ये अजित पवार यांना नेण्यात आलं होतं त्या रुग्णालयाबाहेर अजित पवारांचे समर्थकांनी प्रचंड गर्दी केली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं, मी हे सर्व काही प्रकार माझ्या डोळ्यांनी बघितला आहे. जेव्हा विमान खाली उतरत होतं तेव्हा ते कोसळल असं वाटत होतं आणि शेवटी ते कोसळलंच आणि हा मोठा अपघात घडला. त्या 10 मिनिटांमध्ये जवळपास 4 ते 5 स्फोट झाले. त्यामुळं मोठी आग लागली. आणखीन लोक इथे यायला लागले आणि त्यांनी विमानातून लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण आग सुद्धा इतकी मोठी असल्यामुळं मदत करू शकलो नाही. अजित पवार हेही विमानामध्ये होते. ही आमच्यासाठी खूप दुःखदायक गोष्ट आहे. अजित पवारांना आम्ही सर्वात आधी बाहेर काढलं, पण मृतदेहाचं शिर नीट नव्हतं, पाय फुगलेले होते. आम्ही घरातलं ब्लँकेट आणि इतर कपडे देऊन दादांचा मृतदेह गुंडाळला. पवारांच्या विमान अपघाताची चौकशी एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो करणार आहे. या डिपार्टमेंटमध्ये नागरी उड्डाण मंत्रालयाच्या अंडर येतं, ज्यातून विमान अपघाताची कारणं शोधली जात आहेत. अजित पवारांच्या विमान अपघातात मृत्यू झाला नंतर दिल्लीमध्ये असलेल्या सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, पार्थ पवार, शरद पवार असे सर्व पवार कुटुंबीय हे बारामतीमध्ये दाखल झाले आहेत. अजितदादांना जेव्हा रुग्णालयात आणण्यात आलं तेव्हा तिथे त्यांचे पुतणे युगेंद्र पवार उपस्थित होते. यानंतर रोहित पवार हेही बारामतीमध्ये मेडिकल कॉलेजमध्ये दाखल झाले. यानंतर अजित पवारांचे पुत्र जय पवार हे सुद्धा मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचले. पवारांसोबत काम करणारे नेते, राज्यातले देशातले नेते यांनी अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी कित्येक लोकांना अश्रू अनावर झाले. लोकांनी स्वयंस्फूर्तीने बारामतीमध्ये आणि बीडमध्ये बंद पाळला आहे. तर बारामती मेडिकल कॉलेज बाहेर अजित पवारांच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केलेली आहे. कार्यकर्ते भावनावश होऊन घोषणा देत आहे, तर पोलिसांचाही कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. अजित पवारांच्या मृत्यूमुळे सगळ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरलेली आहे. तर पुन्हा एकदा अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली. तर धन्यवाद.